आज माझं हरवलेलं सोनं सापडलं आणि त्या अगोदर केली होती मी आळशी लोकांची हेल्दी रेसिपी। दिवसाची सुरुवात बदाम खाऊन झाली भिजवलेले आणि सकाळी सकाळी ना नाश्त्याला काय बनवू म्हणून हे मिक्स कडधान्य मी रात्री भिजत घातली होती। आता याला मोड काही येऊ दिले नाही, पण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली, त्यामध्ये थोडीशी मिरची, ओवा, जिरं टाकून वाटून घेतलं आणि त्यामध्येच बेसन घातलं आणि हळद पण घातली, पाणी घातलं, मीठ घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं। आता म्हणलं भांडी कुठं खरकटी करत बसतात जास्त, दुसऱ्या भांड्यात काढायचं पण त्यातून परत मिक्स करायचं, म्हणून यामध्ये छान असं मिक्स करून डायरेक्ट तव्यावरती घालून घेतलं। आता बेसनाच्या पोळ्या केल्यासारख्या ह्याच्या पोळ्या करून घेतल्या। आता बेसन पोळीच करायची होती पण जरा हेल्दी बनवली कडधान्य वगैरे घालून, आणि कडधान्य पण मुलांच्या पोटामध्ये जातात आणि अशी मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झाली होती। खूप मस्त हेल्दी नाश्ता झालेला, मुलांना पण खूप जास्त आवडला होता। छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं, हवं तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता। छान लागत होतं, एकदम मस्त लागत होतं। दुपारच्या वेळेला मस्क मेलनचा ज्यूस करायचा होता। गेल्या वेळेस जो मस्क मेलनचा ज्यूस केला होता तो मिस्टरांना खूप जास्त आवडला होता। मग आज पण ते दुपारी आले होते तर म्हणले की थंड काहीतरी बनव, म्हणून हे मस्क मेलन काढलं फ्रीजमधनं आणि मग त्याचा गर वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि मग त्यामध्येच साखर वगैरे घातली, गर काढून झाला सगळा की, आणि मग साखर वगैरे घालून मिक्सरवरती वाटून घेतलं आणि नंतर मग थोडंसं दूध घालून पण वाटून घेतलं होतं आणि मग छान असा ज्यूस तयार झाला होता। ज्यूस दिला त्यांना, थोडासा स्वराजला दिला आणि दुपारच्या वेळेला बाहेर निघाले, कारण सकाळपासून घरामध्ये या दोघांची खूप भांडणं होत होती क्लेसाठी, कारण स्वराजला स्कूलमध्ये थोडासा क्ले भेटला होता। क्लेची ॲक्टिव्हिटी घेतली होती पण मी पहिल्यांदा ग्रुपला ॲड नसल्यामुळे मला काही माहीत नव्हतं। त्याला त्याच्या फ्रेंडने क्ले दिला होता पण त्यासाठी तो घेऊन घरी आला आणि ह्या दोघांची त्यासाठी भांडणं लागली। एक टिफिन बॅग पण घेतली आणि मग घरी आलो तर अशा प्रकारचे जे क्ले होते वेगवेगळ्या कलरचे, तर ते क्ले घेतले होते दोघांनी आणि ह्या क्लेसाठी सुद्धा दोघांचे वाद चालू होते। यात होते 7 क्ले, आता 4 कुणी घ्यायचे आणि 3 कुणी घ्यायचे म्हणून। आणि ही टिफिन बॅग घेतली का तर यावरती हल्कचं कार्टून होतं म्हणून ते त्याला खूप आवडतं आणि त्यासाठी मला ही टिफिन बॅग घ्यायला लावली आणि ती घेतली होती त्यानं। 250 रुपयाची होती तर 200 रुपयाला घेतली। मला एक दुसरीच आवडली होती 150 रुपयाची, छान होती पण त्याला हीच आवडली होती। नंतर मग पाऊस पडलेला गारांचा, खूप गारा पडत होत्या, मग मस्त असं चहा वगैरे केला, चहा टोस्ट घेतली आणि चहा बनतोय तोपर्यंत मी तोंड धुतलं होतं, फेसवॉश केलेला, पण मला हे समजलंच नव्हतं की माझ्या नाकातला खडा जो आहे तर तो हरवलाय म्हणून। पण नंतर मी आरशात बघितल्यावर मला समजलं, दिवाबत्ती वगैरे केली, खूप शोधला पण शेवटी ना बाथरूम मधल्या बादलीमध्ये सापडला। नाळाच्या खाली जी बादली लावलेली आहे तर ती, मला खूप वाईट वाटलं होतं हरवलं तेव्हा। तुम्हाला वाटलं असेल आता एवढूस आहे, आणि एवढूसच खडा मी गेल्या वर्षी 1100 रुपयाला घेतलाय आणि 1100 रुपये काय असेच नाही आहेत घरात, त्याला पण कष्ट करावं लागतं माझ्या नवऱ्याला। तर असं वॉटरमेलन आणलं होतं, तर हे दुपारीच आणलेलं मिस्टरांनी, तर त्या तिघांना ज्यूस करून दिला। बाय बाय।